मुंबईमध्ये सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते का? पण मुंबईमध्ये 2024-25 या वर्षात सर्वाधिक कृषी कर्ज दिलं गेलंय. मराठवाड्यातील 7 आणि विदर्भातील 11 जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जापेक्षा जास्त. कसं? तर मुंबईमध्ये असलेल्या कॉर्पोरेटला, उदाहरणार्थ कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाला मोठी गोडाऊन बांधण्यासाठी जर कर्ज दिलं असेल तर ते कृषी अंतर्गत समजलं जातं. व्याजदर सुद्धा तसेच आहेत. म्हणजे जर कोणी माहितीच्या अधिकारात किंवा संसदेत माहिती विचारली कृषी क्षेत्रासाठी सरकारनं काय केलं, तर कृषी क्षेत्रात हजारो कोटींची कर्ज दिली असं उत्तर देण्यात येईल. आणि त्या कर्जामध्ये मोठा वाटा या कर्जांचा असेल जो खास कॉर्पोरेट्सना दिला गेला. दिलं गेलेलं उत्तरही खोटं राहणार नाही आणि आकडेवारी देखील आकर्षक वाटेल. म्हणजे फ्रॉड वगैरे करण्याची गरजच नाही. नियम निकष अशा रीतीने बनवायचे की ती आकडेवारी अट्रॅक्टिव्ह वाटेल. अशाच प्रकारच्या नियमांची मोडतोड अनेक बाबतीत झाली. हायवे मोजण्याचे नियम बदलले, गरिबीचे निकष बदलले, बेरोजगारीचे निकष ILOशी सुसंगत नाही, लिलावात बोली लावण्यासाठीचे आधीचे नियम शिथिल केले, धारावीसाठीचे नियम बदलले. अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे नियम अशा रीतीने बनवले की आकडेवारी आकर्षक वाटेल किंवा निवडकांना त्याचा फायदा पोहोचवता येईल. उद्या कदाचित मुंबईमधल्या जागेचं टेंडर देण्यासाठी निकष लावतील की नाव ग पासून आडनाव अ पासून, ज्याचा भाऊ परदेशी नागरिक आहे, मिशी आहे, गुजरात येथे मूळ आहे, हिंडनबर्गमध्ये नाव आहे आणि सेबीची चौकशी सुरू आहे, अशा व्यावसायिकालाच मुंबईतल्या जागेचं टेंडर दिलं जाईल. म्हणजे सगळं कसं नियमानुसार होईल ना.